नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण अव्ययमाला हा जो सुभाषित मालांचा जो पाठ आहे त्यामधून आपण आज भाषा अभ्याससह पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्ड एक्सप्लेनेशन या सगळ्या सुभाषितांचं प्लस अन्वय रचना कशी करायची आपण हे सगळं काही एकदम डिटेल्डमध्ये पाहिलेलं आहे. तर प्लीज तुम्ही पहिले तो वाला व्हिडिओ बघा, मग भाषा अभ्यासाकडे वळा. श्लोक 1. एकवाक्येन उत्तरत ईश्वरेण श्रोतुम किम दत्तम. ईश्वराने ऐकण्यासाठी काय बरं दिलेलं आहे तर कर्णौ. ईश्वरेण श्रोतुम कर्णौ दत्तम असंच तुम्हाला लिहायचं आहे. ईश्वरेण श्रोतुम किमच्या तिथे काय लिहायचं आहे कर्णौ. कर्णौ दत्तम. आस्यम कीदृशम. आस्यम कसं आहे तर सुहास्यम. आस्यम कीदृशम अस्ति. आस्यम सुहास्यम अस्ति. ईश्वरेण विहर्तुम किम दत्तम. फिरण्यासाठी काय दिलेलं आहे तर ईश्वरेण विहर्तुम पादयुग्मम दत्तम. तर इकडे तुमचा आन्सर आहे पादयुग्मम. ईश्वरेण विहर्तुम पादयुग्मम दत्तम. आता बघा तालिकाम पूरयत. आता तुम्हाला ही तालिका भरायची आहे. किम दत्तम अस्ति, किम कर्तुम आणि किमर्थम म्हणजे कशासाठी, बरोबर. तर आता बघा किम दत्तम कर्णौ दत्तौ. किम कर्तुम कशासाठी दिलेले आहेत कर्ण तर श्रोतुम. किमर्थम श्रवणार्थम किंवा श्रवणार्थम म्हणजे श्रवणासाठी दिलेले आहेत किंवा श्रवणाय. आस्यम दत्तम वक्तुम वचनार्थम वचनाय. घ्राणम दत्तम नाक कशासाठी दिलेलं बरं आहे तर इकडे बघा घ्रातुम घ्राणाय. घ्रातुम घ्राणार्थम घ्राणाय. पादयुग्मम दत्तम विहर्तुम. विहर्तुम विहारार्थम आणि विहाराय. नेत्रे दत्ते द्रष्टुम दर्शनार्थम आणि दर्शनाय, बरोबर. आता बघा मेलनम कुरुत कर्णः. कर्णः श्रोतुम श्रोत्रम. आस्यम तुंडम. घ्राणम नासिका. पादः चरणः. नेत्रम लोचनम. लोचन म्हणजे डोळे. हस्तः करः. तुम्हाला माहिती आहे हस्तः करः. आणि पातु रक्षतु. पातु घ्राणम पातु मखत्राता. पातु म्हणजे रक्षण कर. आता श्लोक 2. एकवाक्येन के दूतत्वम कुर्वन्ति. कोण बरं दूताचं काम करतं तर गुणाः कुर्वन्ति दूतत्वम. तुमचा आन्सर काय आहे के. बहुवचनमध्ये आन्सर लिखतु. गुणाः गुणाः दूतत्वम कुर्वन्ति अँड गिव द फुल स्टॉप. के केत किम आजिघ्रन्ति. के षट्पदाः है ना. षट्पदाः केत किम आजिघ्रन्ति. वास घेतात ना ते. षट्पदाः केत किम आजिघ्रन्ति. सत्यम व असत्यम लिखतु. तुम्हाला रॉंग किंवा काय करायचं आहे राईट लिहायचं आहे. तर बघा सज्जनाः दूतत्वम कुर्वन्ति. सज्जनाः दूतत्वम कुर्वन्ति वा न असत्यम. षट्पदाः स्वयं आयान्ति. आम स्वयं आयान्ति त्यामुळे सत्यम. सज्जनाः केतकी गंधम आजिघ्रन्ति न असत्यम. असत्यम. म शेवटचा हलंत लिहा सगळीकडे, बरोबर. त्यानंतर समानार्थक शब्दम चिनुत लिखत च. सज्जनाः काय आहे
भ्रमराः, अच्छा, सज्जनाः सृजनाः लिहू शकता तुम्ही. हा, सज्जनाहाचं तुम्ही काय लिहू शकता? सृजनाः तुम्ही लिहू शकता. त्यानंतर भ्रमराः षट्पदाः. आगच्छन्ति आयान्ति पण लिहू शकता. आगच्छन्ति तुम्ही काय लिहू शकता? आयान्ति. बरोबर. आता बघा, विरुद्धार्थक शब्द तुम्ही लिहा. गुणाः दोषाः तुम्ही लिहू शकता. गुणाः दुर्गुणाः पण लिहू शकता. दोषाः पण लिहू शकता. दुरे समीपे लिहू शकता. दुरे समीपे लिहू शकता. आयान्ति म्हणजे येणे. आयान्तीचं तुम्ही गच्छन्ति सुद्धा लिहू शकता. आयान्ति म्हणजे येणे, तर आयान्तीचं तुम्ही गच्छन्ति किंवा यान्ति सुद्धा लिहू शकता. गच्छन्ति किंवा यान्ति सुद्धा तुम्ही लिहू शकता. बरोबर. त्यानंतर श्लोक नंबर 3 बघा. धेनवः किं भुक्त्वा दुग्धं यच्छन्ति. धेनवः शुष्काणि तृणानि भुक्त्वा. धेनवः शुष्काणि तृणानि भुक्त्वा दुग्धं यच्छन्ति. धेनवः जलाशयात् किं पिबन्ति? तोयं. धेनवः जलाशयात तोयं पिबन्ति. लोकमातरः काः, बहुवचनमध्ये आन्सर लिहायचे. लोकमातरः धेनवः. धेनुः धेनु धेनवः. ओके. श्लोकात त्वांत अव्यय चित्वा लिखत. श्लोक कुठे गेला? हा, भुक्त्वा आणि पीत्वा. भुक्त्वा आणि काय आहे? पीत्वा. तर तुम्ही इकडे लिहा भुक्त्वा आणि इकडे पीत्वा. वाक्यतः कर्ता कर्म क्रियापदं च अन्विष्यत लिखत च. या वाक्यामधून तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद लिहायचं आहे. दुग्धम यच्छन्ति धेनवः. दुग्धम यच्छन्ति धेनवः मध्ये ओके, धेनवः कर्ता, दुग्धम कर्म आणि यच्छन्ति काय आहे तुमचं? क्रियापद आहे. तर तुम्ही काय करा, असं धेनवः डॅश करता, दुग्धम डॅश कर्म, यच्छन्ति डॅश क्रियापद, असं पद्धतशीर लिहा. आता एकवचने परिवर्तयत. तुम्हाला हे सिंग्युलरमध्ये करायचं आहे, एकवचनामध्ये करायचं आहे. लोकमातरः धेनवः शुष्काणि तृणानि खादन्ति. तर लोकमाता, माता मातरौ मातरः, त्यामुळे ह्याचं काय येईल? लोकमाता धेनुः धेनुः धेनु धेनवः. धेनुः शुष्काणि शुष्कं शुष्कं तृणं खादन्ति खादति खादतः खादन्ति खादति. त्यामुळे ह्याचा आन्सर काय आहे? लोकमाता धेनुः शुष्कं तृणं खादति. धेनुः धेनु धेनवः शुष्कं शुष्के शुष्काणि. हां, असं. आता बघा श्लोक 4. मनुजेन किं न कर्तव्यम. मनुजेन किं न कर्तव्यम. मनुजेन परसंतापम न कर्तव्यम. मनुजेन परसंतापम कुठे गेला? परसंतापम न कर्तव्यम. मनुजेन कुत्र न गंतव्यम. खलमंदिरम न गंतव्यम. एक सेकंड. खलमंदिरम. हां, तुम्ही म वरती पूज्य देणार कारण की पुढे स्वर नाही आहे. खलमंदिरम न गंतव्यम. मनुजेन किम अनुसर्तव्यम. मनुजेन सताम वर्तम अनुसर्तव्यम. काही मी आन्सर्स लिहिलेत बिकॉज वरती खालती खूप आपल्याला हे होतं. तालिकाम पूरयत. आता बघा धातुः त्वांत किंवा ल्यबंत रूप लिहायचं आहे आणि न्ययरूपम. न्ययरूपमचा अर्थ आहे की अ जोडायचा म्हणजे नो, असं. कृत्वा अकृत्वा म्हणजे केलं नाही केलं, म्हणजेच काय न म्हणजे येस ऑर नो, त्यातलं इथे आपल्याला फक्त अ जोडायचं आहे. आता बघा धातुः क्रू.
त्याचं त्वांत रूप आहे कृत्वा, नय रूप आहे अकृत्वा. गमगच्छ धातू दिलाय, त्याचं त्वांत रूप येणार गत्वा, न्यय रूप येणार अगत्वा. उत अधिक सृज. इकडे उत काय आहे, उपसर्ग लागलाय म्हणून त्याचं काय येईल, इकडे ल्यबंत रूप येईल. काय येणार, उत्सृज्य. बघा शेवटी य आला की नाही, उत्सृज्य. आणि न्यय रूपम काय येणार, अनुत्सृज्य. अ लावला ना आपण, अनुत्सृज्य. अ म्हणजे अ लागलाय, पण त्याचा वेगळा रूल आहे, तुम्ही फक्त इकडे लक्षात ठेवा, अनुत्सृज्य. ओके. श्लोकात अधोदत्त शब्दानां कृते समानार्थक शब्दम चित्वा लिखत. आता बघा गृहमसाठी श्लोकामध्ये कुठला बरं समानार्थी शब्द आलाय, तर त्याने लिहिलंय ना, खल मंदिरम न गत्वा. मंदिर म्हणजे काय, मी तुम्हाला बोलली शिकवताना की मंदिर म्हणजे इकडे आपल्याला घर घ्यायचंय, त्यामुळे गृहम, गृहम मंदिरम. दुष्टः खलः, मार्गः वर्त्म, स्तोकम स्वल्पम, भूरी भूरी भूरी. आपलं तुम्ही ऐकलं असेल श्लोकांमध्ये भूरी वगैरे असे शब्द असतात. भूरी म्हणजे बहु, भरपूर. नाव श्लोक 5. श्लोकात ल्यबंत अव्ययाने चिनुत. ल्यबंत 5वा श्लोक. ल्यबंत काय आहे बघा, विहस्य, विहाय, विहस्य आणि विहाय दोनच आहेत. कुठे गेलं ते, विहस्य विहाय. योग्यम रूपम चिनुत. षष्ठी विहस्य आहे का, नाही. विहस्य काय आहे तर ल्यबंत आहे, म्हणजे ते काय आहे, अव्यय आहे, म्हणून काय येईल, देवस्य. चतुर्थी विहाय पण काय आहे, अव्यय आहे, ल्यबंत आहे ते, म्हणून चतुर्थी काय आहे, गेहाय. बरोबर. त्यानंतर प्रथमा. प्रथमा कथम आहे का, नाही, ती द्वितीय आहे. अहम, अहम आवाम वयम प्रथमा, माम मा आवाम नौ अस्मान्नः द्वितीया. त्यामुळे अहम सर्वनाम अस्मद, त्याचं हे प्रथमा विभक्ती रूप आहे. बरोबर. आता बघा श्लोक नंबर 6. एकवाक्येनं के कार्यम न प्रारभन्ते. कोण कार्य सुरूच करत नाही, तर निचयही विघ्नभयेन. तर काय आहे तुमचा आन्सर, निचयही. पण के आहे ना, म्हणून तुम्हाला तिकडे कह कौ के, म्हणून तुम्हाला तिकडे नीचाहा लिहायचं आहे. नीचाहा कार्यम न प्रारभन्ते. के मध्ये विरमंती. आता बघा कोण मध्यातच थांबतं, कार्यकाम मध्याहा. मध्याहा मध्ये विरमंती, मध्याहा. के प्रारब्धम कार्यम न परित्यजंती. उत्तम जनाहा. जे सक्सेसफुल माइंडसेटवाली लोक असतात ती उत्तम जनाहा असतात, ते कार्य कदापि न परित्यजंती. तर आन्सर आहे उत्तम जनाहा प्रारब्धम कार्यम न परित्यजंती. आता बघा मंजूषातः, मंजूषातः उचितम पर्यायम चित्वा स्तंभपूरणम कुरुत. आता बघा इकडे लिहिलंय नीचाहा, मध्यमाहा, उत्तमाहा, म्हणजे ही लोकांची ती कॅटेगरी आहे. तर नीचाहा कार्यम न प्रारभन्ते, तर इकडे तुमचं काय आहे, न प्रारभन्ते. मध्यमाहा कार्यात विरमंती, मध्येच थांबतात, विरमंती. आणि उत्तमाहा कार्यम न परित्यजंती, परित्यज्यंती. ओके. आता बघा श्लोकात प्रथमा विभक्तेः तथा तृतीया विभक्तेः रूपाणी चिनुत लिखत च. आता तुम्हाला प्रथमा विभक्ती आणि तृतीय विभक्तीचे काय करायचं आहे, शब्द शोधून लिहायचे आहेत. निचयही जे आहे, निचयही ते आहे तृतीय विभक्तीमध्ये. मध्याहा मध्याहा हे आहे प्रथमा विभक्तीमध्ये. विघ्नैही पण आहे तुमचं तृतीय विभक्तीमध्ये. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन निचैहि. भयेन, विघ्नभयेन हे सुद्धा आहे तुमचं तृतीय विभक्तीमध्ये. प्रारभ्य विघ्नविहता विरमंती मध्याहा. मध्याहा तुमचं प्रथमामध्ये आहे. विघ्नैहि पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः हे पण आहे तुमचं प्रथमामध्ये. प्रारब्धम उत्तम जना न परित्यजंती. जना नाही,
ठीक आहे, तर तुमचं इथे काय येईल? विघ्नैहि, नीचैहि, कुठे गेलं? हां, भयेन, विघ्न भयेन, नीचैहि, विघ्नैहि, हे सगळे तुमचे काय आहेत? तृतीयेतील आहेत आणि प्रथमातील मी तुम्हाला सांगितलं ते 2 आहेत. आता बघा, पदपरिचयम कुरुत, वीरमंती, विरमंती. आता बघा, त्याचं तुम्हाला काय लिहायचं आहे? मूल धातू लिहायचा आहे, लकारह लिहायचा आहे आणि पुरुषः आणि वचनम. आधी बघा, मूल धातू जर तुम्हाला येत नसेल तर पहिले लकारह तुम्ही लिहू शकता. विरमंती म्हणजे काय? खादती, खादतः, खादंती म्हणजे काय आहे बरं? अंती आहे शेवटी, तर लट लकारह आहे. प्रथम पुरुषः बहुवचनम. याचा धातू आहे वि अधिक रम. परित्यजंती, परि अधिक त्यज धातू आहे पुन्हा पठती, पठतः, पठंती प्रमाणे, त्यामुळे लट लकारः प्रथम पुरुषः बहुवचनम. अंडरस्टूड? आता वर्ण विग्रहम खूप सोपं आहे, आपण आधी पण शिकलोय. वर्ण विच्छेद किंवा विग्रह करायचे. प्रारभ्य, प अर्धा अधिक र अधिक आ, प्रा. प अर्धा अधिक र अधिक आ अधिक पुन्हा हा र अधिक अ, हा प्राचा हा नंतरचा र आणि भ अर्धा अधिक य, य अधिक अ, प्रारभ्य. विघ्नैहि, व अधिक ई अधिक घ अधिक न अधिक ऐहि, विघ्नैहि. ओके. आता बघा, स्थानभ्रष्टाः केकेन शोभन्ते, तेच ते नखाः वगैरे आहे. स्थानभ्रष्टाः दंता, केशा, नखा, नराः न शोभन्ते, तेच तुम्ही इथे लिहा, मी आता लिहित नाही. किम विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत, काय जाणून मतिमान त्याची जागा सोडत नाही? तर स्थानभ्रष्टा दंता, केशा, नखा, नराहा विज्ञाय मतिमान, कुठे गेलं ते? मतिमान स्वस्थानम न परित्यजेत, हे तुमचं आन्सर आहे. समानार्थक शब्दैहि वाक्यम पुनर्लिखत. स्थानभ्रष्टाः दंताः, केशाः, नखाः, नराः न शोभन्ते, तर ह्याचे तुम्हाला जे अंडरलाईन आहे त्याचे तुम्हाला काय लिहायचं? समानार्थी लिहायचं. तर दंताहाचं रदनाः, केशाहाचं अलकाः, नखाहाचं नखराः, नराहाचं मानवाः. बाकी 2 शब्द तेच राहणार. आता बघा, श्लोकात प्रथमा विभक्ती ही रूपाणी चित्वा लिखत, तर काय आहेत प्रथमा विभक्तीचे? मी इथे टिकमार्क करते. स्थानभ्रष्टा, ओके, सॉरी, दंता, केशा, नखा, नराहा हे सगळे तुमचे काय? आणि मतिमान सुद्धा, बुद्धिमान, बुद्धिमंत, हां ते, त्यामुळे मतिमान सुद्धा, त्यामुळे एक दंताहा, केशाहा, नखाहा, नराहा, मतिमान हे सगळे तुमचे काय आहेत? प्रथमा विभक्तीतील रूप आहेत. त्यानंतर नरह किम न त्यजेत, नराने काय काय नाही? स्वउद्योगम, स्वउद्योगम न त्यजेत, तुमचा आन्सर आहे हे. नरहा स्वोद्योगम न त्यजेत. त्यानंतर सेकंड वन बघा काय आहे? 8th, अनुद्यमेन किम प्राप्तुम न शक्यते, अनुद्यमेन तिलेभ्यः तैलम प्राप्तुम न शक्यते, तिलेभ्यः तैलम प्राप्तुम न शक्यते. आता बघा, नरह दैवम सचिंतयेत असत्यम, नरह उद्यमम सचिंतयेत सत्यम, तिलेभ्यः तैलम प्राप्यते सत्यम. आता बघा, अमरकोश पंक्तिम लिखत, तुम्हाला दैवमचं तुम्हाला 95 पेज नंबरवर मिळेल. 95 पेज नंबरवर तुम्हाला दैवमचं काय मिळेल? आपण बघूच यात. अमरकोश मिळेल तुम्हाला, म्हणजेच काय? समानार्थी शब्द तुम्हाला दैवसाठी मिळतील. हे बघा, दैवम, दैवम दिष्टम भागधेयम भाग्यम स्त्री नियतिर्विधीही, म्हणजेच काय? दैवम, दिष्टम, भागधेयम, भाग्यम, नियतीही, विधीही हे तुमचे काय आहेत? तर दैवमसाठी तुम्हाला अमरकोशामधील समानार्थी शब्द आहेत. बरोबर. आता बघा, नरहसाठी मी तुम्हाला सांगते, मनुष्या, मानुषा, मर्त्या, मर्त्या, मनुजा, मानवाहा, नराहा हे नरहसाठी आहेत. आता बघा, समानार्थक शब्दम चिनुत लिखतच लब्धुम, लब्धुम म्हणजे प्राप्तुम, आलस्यम म्हणजे अनुद्यमः,
आता बघा वर्णविग्रह खूप सोपा आहे, आपण आधीच बघितलाय. सचिंत्य. आता बघा स अधिक अ अधिक य अधिक च अधिक ई अधिक न अधिक त अधिक य अधिक अ. आता इकडे जिकडे जिकडे हलंत आहे तिकडे तिकडे मी असं दाखवलेलं आहे, ते तुम्ही जरा नीट बघा. तिलेभ्यः त अधिक ई अधिक ल अधिक ए अधिक भ अधिक य अधिक अह. तिलेभ्यः. अंडरस्टूड. सो वी हॅव कम्प्लिटेड द भाषा अभ्यासः ऑफ अव्ययमाला. मी तुम्हाला ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे. आपण अन्वय रचना इम्पॉर्टंट पार्ट ऑफ संस्कृत व्याकरण हाही बघितलेला आहे आणि ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ ओनली ऑन द सुभाषित मी फक्त म्हणून दाखवलेली आहेत ती. असे आपण ह्यावर 3 व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही ते नीट बघा, त्याचा अभ्यास करा. काही कळलं नसेल तर पुन्हा मला विचारा. डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. आय एम वेटिंग. डू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.